आश्चर्याचा एक धक्का बसला, की या अभिभाषणामध्ये स्वर्गीय अजितदादा यांच्याबद्दल एक चकार शब्द काढलेला नाही. किमान राष्ट्रवादीच्या जे अजितदादांच्यामुळं मंत्री झाले, किमान त्यांनी तरी मंत्रिमंडळात आग्रह धरायला पाहिजे होता, की अजितदादांच्यावर 2 वाक्य घाला म्हणून. पण तो विसर किमान दादांना भावपूर्ण श्रद्धांजली राज्यपालांच्या तोंडातून आलं, तर त्याला जास्त आता मला खात्री आहे मुख्यमंत्री तर नक्कीच त्यांच्या अर्थसंकल्पात करतील. पण अभिभाषणात येणं हे सर्व राज्याच्या वतीनं होत असणारं भाषण आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशी आपल्यात मराठीत म्हण आहे. यामध्ये उक्तीत आणि कृतीत काही फरक होता कामा नये. अध्यक्ष महोदय, अभिभाषणाच्या सुरुवातीच सगळ्या महापुरुषांची नावं घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं, भगवान बिरसा मुंडांचं घेतलं, अहिल्यादेवी होळकरांचं घेतलं. पण अध्यक्ष महोदय, या सरकारने भाषणात ही नावं वापरली, पण कृती काय? अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मनकर्णिका घाट तिकडं उत्तर प्रदेशमध्ये बांधलेला आहे. अध्यक्ष महोदय, तिथल्या सत्तारूढ पक्षाच्या धोरणानं तो घाट तोडण्यात आला. मूर्त्यांचा विध्वंस करण्यात आला. मी त्या घाटावर पूर्वी एकदा जाऊन आलेलो आहे. अतिशय सुंदर आणि देखणा असा घाट. पण तिथल्या सरकारने तो घाट मोडला. त्यातल्या मूर्त्यांचा पूर्णपणाने नायनाट केला. अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या घाटाला तिथल्या सरकारने सहजासहजी असं बाजूला ढकललं. माझी सरकारला विनंती आहे की सरकारने पुन्हा जसा तो घाट होता तसाच बांधून घेतला पाहिजे आणि त्याची भरपाई त्या उत्तर प्रदेश सरकारने करायला सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा देशाला तर आहेच, पण आम्हा सगळ्यांना देखील अभिमान आहे. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला घाट जर पाडण्याचं धाडस तिथल्या सरकारला, योगींच्या सरकारला होत असेल, तर मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत तर हे कोणी मान्य करणार नाही. आणि म्हणून त्याचा निषेध करणं आणि त्या राज्य सरकारला पुन्हा तो घाट जसा होता तसा बांधून द्यायला लावणं हे महत्वाचं काम सरकार करेल अशी माझी अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, आता भगवान बिरसा मुंडांचं नाव आपण घेतो. ठीक आहे, महापुरुषांचं नाव घेतलंच पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात काय सुधारणा आपण केली याचा काहीतरी अभिभाषणात उल्लेख पाहिजे की आमच्या या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातल्या आदिवासींची सुधारणा झाल्या. ठीक आहे, सुधारणा होतील नव्हतील, पण अध्यक्ष महोदय, आदिवासींना जे ट्रायबल डिपार्टमेंटला फंड देतो, पैसे देतो, निधी देतो, तेही वेगळ्या योजनांच्यासाठी डायव्हर्ट करण्याचं काम अध्यक्ष महोदय सध्या चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सीमा प्रश्नाचा उल्लेख आहे. अध्यक्ष महोदय, राज्य सरकार कटिबद्ध असल्याची सीमा प्रश्न सोडवण्यासाठी गर्जना राज्य सरकारने केली.